कथेचे लेखक आहेत बास कुलकर्णी। चला तर मग कथेला सुरुवात करूया। आपल्या 6वीत शिकणाऱ्या नातवाला पाठ्यपुस्तकातील ही कविता जाधवबाई अगदी तन्मयतेने शिकत होत्या। कवितेचा भावार्थ सांगताना मध्येच त्यांचे डोळे पाणावत होते। नातवाने विचारले देखील की आजी, तुला तुझ्या आईची आठवण येते का ग? त्या निराग जीवाच्या पाठीवरून मायेनं हात फिरत बाईंनी कविता पूर्ण शिकवली। आईची आठवण येते का म्हणून विचारणाऱ्या या चिमुरड्याला काय सांगणार होत्या जाधवबाई? आठवण तर झालीच होती आणि त्या आठवणीनेच तर 83 वर्षे जाधवबाईंच्या मनावर झालेल्या जखमेवरील खपली काढली होती। पण खपली तरी खरंच धरली होती का? आयुष्यभर ती खोली जखम भळभळत तर होतीच, अन असं काही निमित्त झालं की मनाचा डोह पार ढवळून टाकायची ती। आजचा दिवसही असाच बेचैनीत जाणार तर, आणि रात्र तळमळत काढावी लागणार। 40-45 वर्ष होऊन गेली असली तरी अगदी काल परवाच घडल्यासारखा आठवतोय तो दिवस। शनिवारची दुपार 3-3:30चा सुमार। अर्धा दिवसाची शाळा सुटूनही आता बराच वेळ झाला होता। मुले पांगली होती, आवारात शुकशुकाट। जाधवबाई शिक्षकांच्या खोलीत आपले काम आवरून निघायच्या बेतात होत्या। त्यांचे सहकारी केव्हाच निघून गेले होते। बाईंनीही उरलेले तक्ते घरी जाऊन बनू असा विचार करून आपली पर्स उचलली आणि बाहेर आल्या। नेहमीच्या सवयीनुसार सगळी मुले गेली की नाही ते बघायला एकदा त्यांनी आपल्या 7वीच्या वर्गात नजर टाकली आणि त्या थबकल्या। कुणी एक विद्यार्थी बागावर डोके ठेवून झोपी गेल्याचे त्यांना दिसले। बाईंनी जवळ जाऊन निरखून पाहिले। अरे चा, हा तर मंगेश शिंदे। मंगेश, अरे बरं नाही ग वाटत बाळा? अजून घरी नाही गेलास तू? बाईंनी प्रेमाने विचारले। त्याच्या कपाळाला हात लावून त्याला ताप वगैरे नाही ना याचीही खात्री करून घेतली। अचानक बाईंना समोर पाहून मंगेश गडबडला। काय उत्तर द्यायचे ते त्याला सुचले नाही। बाई, काही नाही हो, असंच थांबलो होतो, तुम्ही व्हा पुढे, मी निघेन थोड्या वेळात, असे काहीसे बोलून त्याने वेळ मारून यायचा प्रयत्न केला। पण बाईंनी काही त्याचा पिच्छा सोडला नाही। वा रे वा, अशी कशी जाईन मी तुला इथे एकट्याला सोडून? तू चल बरं माझ्या बरोबर। आता मात्र मंगेशची पंचायत झाली। काय करावे काय बोलावे ते न सुचून ते 12 वर्षाचं कोवळपोर हमसून हमसून रडू लागलं। बाई, मला घरी धाडू नका हो, माझी आई मारेल हो मला, असं पोट तिडकीनं बोलू लागलं। जाधवबाई त्याच्या जवळ बसल्या। त्यांनी मंगेशला थोपटून शांत केलं, प्यायला पाणी दिलं। 1000-1500 वस्तीच्या या लहानशा गावाच्या ग्रामपंचायतीच्या शाळेत घडणारे हे असले प्रकार काही बाईंना नवीन नव्हते। कधी कोणाला मारून मुटकून शाळेत पाठवले जाई, तर कधी शाळेत न जाता कामावर यावे म्हणून मारले जाई। पण मंगेश या दोन्ही प्रकारात मोडत नव्हता। मंगेशचे वडील सैन्यात नोकरीला होते आणि वर्षातून एकदा दोनदा ते घरी येत असत। मंगेश आणि त्याची आई असं त्यांचं कुटुंब। एकुलत्या एका मुलाने खूप शिकावे हीच इच्छा होती आई वडिलांची। मंगेशही मन लावून अभ्यास करत असे। मग आज असे काय झाले या पोराला? जाधवबाईंचे मन विचाराधीन झाले। मंगेशला विश्वासात घेऊन बोलते करायचाही बाईंनी बराच प्रयत्न केला, पण व्यर्थ। त्याच्या रडण्यामागचे आणि त्याही पेक्षा घरी न जाण्यामागचे कारण काही बाईंना समजले नाही। मंगेश, अरे घर म्हटलं की हे सारं चालायचंच बाळा। तुझी आई एकटी सारी घरची बाहेरची कामं करत असते, हो की नाही? चिडली असेल जरा, त्यामुळे कदाचित मारेल वगैरे म्हणाली। त्यात काय रे एवढं रागवायचं? आईच आहे ना। मग चल, थांब बघू रडणं आणि चल माझ्या बरोबर, मी बोलते हो तुझ्या आईशी। हे शब्द ऐकताच मात्र मंगेश थरथरू लागला। नको बाई नको, आईला काही सांगू नका हो, मी जातो घरी, पण आईला नका ना बोलू यातलं काही। मंगेश कळवळला। बरं बरं, नाही सांगणार मी आईला, असे बोलत बाईंनी त्याला शांत केले। त्याचं दप्तर उचललं आणि दोघं शाळेच्या आवारातून बाहेर पडली। जाधवबाईंनी मंगेशला घरी पोचवले, त्याच्या आईच्या ताब्यात दिले आणि त्या स्वतःच्या घरी गेल्या। मंगेशच्या आईला अर्थातच त्यांनी काही सांगितले नाही। तो दिवस आणि नंतरचा रविवारचा दिवस गेला आणि सोमवारी पुन्हा शाळा नेहमीप्रमाणे भरली। जाधवबाई वर्गात आल्या, हजेरी घेण्यास सुरुवात झाली। रोजच्या सारखेच आजही कितीतरी बाक रिकामे होते। हा का नाही आला शाळेत, त्याला बोलावून आण, असे सांगण्यात बाईचा रोज अर्धा तास जात असे। काही द्वाड मुले तर मधल्या सुट्टीत खिचडी खाऊन झाली की मागच्या दाराने पळून जात आणि दुसऱ्या दिवशी काही बाई सबबी सांगत चालायचंच। पटावर हजर गैरहजर असे नमूद करीत बाई एकेकाचे नाव पुकारत होत्या। मंगेश शिंदे वर्गात सामसूम,
बाईंनी नजर उंचावून मंगेशच्या बाकाकडे पाहिले. जागा रिकामी. पठ्या परवा घरी जायला तयार नव्हता आणि आज शाळेत आला नाही. बाईंनी स्वतःशीच हसल्या. गुणी पोर आहेत, नियमितपणे शाळेत येतो, आज असेल काहीतरी काम असा विचार करून बाईंनी अभ्यासाला सुरुवात केली. हा दिवस गेला आणि नंतरचे अजून 2, सतत 3 दिवस मंगेश शिंदे गैरहजर. तेव्हा मात्र बाईंनी वर्गातल्याच एका मुलाला त्याच्या घरी जाऊन बघून यायला सांगितले. दुसऱ्या दिवशी बाईंनी त्या मुलाकडे चौकशी केली मंगेशबद्दल. तो म्हणाला, बाई मंग्या घरी बी नाही. त्याची आई म्हणली की मामाकडे धाडले त्याला. मामाकडे? असं मध्येच, आणि तेही शाळा बुडून? कधी समजणार या लोकांना शिक्षणाचे, शाळेचे महत्व? इतका बुडालेला अभ्यास कसा भरून काढेल हा आता? बाईंनाच काळजी. बघता बघता आठवडा व्हायला आला. मंगेश शाळेत परत आलाच नाही. परीक्षेचे वेळापत्रकही आले. आता मात्र बाईचा संयम सुटला. सोन्यासारखं पोराच्या अभ्यासाचे दिवस वाया जात होते. शाळा सुटल्यावर त्यांनी स्वतःच मंगेशच्या घराकडे मोर्चा वळवला. मंगेशच्या आई घरात आहात का? जाधवबाई घराचा बंद दरवाजा ठोठावत म्हणाल्या. अचानक त्यांची नजर दाराशी ठेवलेल्या पुरुषी पादत्राणांवर पडली. आतून मंगेशची आई लगबगीने काहीशा भेदरल्या नजरेने बाहेर आली. दारातच बाईंशी बोलू लागली. अहो मंगेश आई, मंगेशची परीक्षा जवळ आली आहे आणि त्याला मामाकडे पाठवलं. बरा आहे ना तो? वय जी बरा आहे. तर त्याचा मामा त्याला घेऊन गेलाय तालुक्याच्या, आणि तो आता तालुक्याच्या मोठ्या शाळेत जातो नव्ह का? मंगेशच्या आईने खुलासा केला. तालुक्याच्या शाळेत? आणि तुम्हाला इथे एकटीला सोडून? हे नवीनच काहीतरी कानावर पडत होतं. तर काय हो बाई, त्याचं शिक्षण महत्वाचं नव्हतं का? मी काय बाबडी राहिली एकली? त्याला शिकवायलाच हाय नव? हो तेही खरंच म्हणा. शाळेत जातोय ना? मग झालं तर बरं वाटलं हो ऐकून. बाईची नजर मात्र त्या पाय ताणांवरून हटेना. मंगेशच्या आईचे तिथे लक्ष जाताच तिचा चेहरा पांढरा फटक पडल्याचे बाईंच्या क्षणाक्ष नजरेतून सुटले नाही. माडी साफ करत होते बघा तवा धन्याची पायतान पडली हो. न मागता खुलासा केला गेला. असू दे असू दे, येते मी म्हणत बाई बाहेरच्या बाहेर परत फिरल्या. पण डोक्यात असंख्य प्रश्नांचे मोहोळ घेऊन. त्या दिवशी शनिवारी बाई मंगेशला भेटल्या. त्या शेवटच्या. पोर घरी पाठवू नका म्हणून गयावया करत होतं. कारणही सांगत नव्हतं, आणि असा अचानक मामाकडे पाठवला त्याला, तेही कायमचा. आणि मी घरी गेल्यावर त्याची आई एवढी अवघडलेली का वाटली? घरातही घेतलं नाही तिने. विचारचक्रात अडकलेल्या बाईंना अचानक तो दिवस लख्खपणे आठवला. त्या दिवशी मुलांना निबंध लिहायला शिकवत होतो आपण. विषय दिला होता मामाचं गाव. मुलांनाच याबद्दल प्रश्न विचारून निबंध खुलवायची कला शिकवत होतो. तेव्हा मंगेश म्हणाला होता की बाई मला मामाच नाही, मग त्याचा गाव कुठून येणार? बाप रे, पोटात खड्डा पडला बाईच्या. इथे काहीतरी नक्कीच पाणी मुरतय याचा सुगावा लागला. बाईंच्या शिक्षकी पेशामुळे या आणि आसपासच्या गावात तशा बऱ्याच ओळखी. त्यांच्या वर्गात शिकलेला त्यांचा एक माजी विद्यार्थी शेजारच्या गावात पोलीस पाटील होता. बाईंनी त्याची मदत घ्यायचे ठरवले. त्याला समक्ष भेटून सर्व प्रकार कानावर घातला. बाई तुम्ही निश्चिंत राहा, आम्ही नक्कीच या प्रकरणाचा छडा लावू असे पोलिसांनी बाईंना आश्वस्त केले. त्याच रात्री चंबू गबाळे आवरून गाव सोडून जात असलेल्या मंगेशच्या आईला पोलिसांनी ताब्यात घेतले. तिच्यासोबत शेजारच्या गावातील एक तरुण होता. पोलिसी खाक्यात दाखवताच बाई पोपटासारखी धडाधडा बोलू लागली आणि स्वतःच्या कुकर्माचा कबुली जबाब देत झाली. या तरुणाशी तिचे सूत जुळे होते. नवरा गावात नसल्यामुळे तो तिच्या घरीही येत असे. एकदा मंगेशने या दोघांना पाहिले. आडनिड्या वयात नको ते बघितल्यामुळे मंगेश खवळला. पत्र लिहून बापाला सारे सांगेन अशी तंबी त्याने आईला दिली, आणि तू जर तुझ्या बापाला कळवलेस तर मी तुला ठार मारीन अशी धमकी आईने त्याला दिली. याच कारणाने मंगेश घरी जाण्यास धजत नव्हता. बाईंनी घरी पोचल्यावर नंतर त्याची आईशी परत कडाक्याचे भांडण झाले आणि आपले पाप लपवण्यासाठी त्या बाईने पोटच्या गोळ्याचा जीव घेतला. त्याला दोघांनी मिळून रात्री गावाबाहेर पुरले. ती जागा दाखवताच पोलिसांनी मंगेशचा पुरलेला देह बाहेर काढला. दोघांवरही खुनाचा आरोप सिद्ध होऊन शिक्षा झाली दोघांना. आणि त्यानंतर अशा कित्येक रात्री बाईंनी तळमळत काढल्या होत्या. खरंच असं कधी घडू शकतं? जिने जन्म दिला ती आई अशी वैरण होऊ शकते? मातेच्या ममतेचे त्याग, बलिदानाचे गोडवे गाणाऱ्यांनी कधी बघितली असेल अशी आई?
आपण का नाही मंगेशच्या बोलण्याकडे लक्ष देऊन वेळीच कृती केली? जी पावले 7 दिवसानंतर उचलली ती त्या पहिल्या दिवशीच का नाही उचलली वाटली आपल्याला? कदाचित ते लेकरू वाचलं असतं हे आणि असे अनेक जर तर. पण आता काही इलाज नव्हता. कुणालाही काहीही न सांगता ना कसली तक्रार करता एक निरागस गोजीरवाणे फूल तर उमलण्यापूर्वीच कोमेजून गेले होते.